नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक ए.बी. रायते तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 12वीच्या भूगोलाचं प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन याचा सविस्तर अभ्यास करत आहोत. आणि या प्रकरणाच्या माध्यमातून आपण सुरुवातीचा जो काही भाग आहे त्या भागाचा अभ्यास केलेला आहे. या प्रकरणाचे प्रामुख्याने 2 गट आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. पहिल्या गटामध्ये आपण मानवी वस्तीचं सर्वसामान्यपणे स्वरूप कसं आहे त्याचा अभ्यास केला होता. एकंदरीत मानवाने आपल्या निवासासाठी, आपल्या राहण्यासाठी ज्या प्रकारचं वस्ती निवास क्षेत्र निर्माण केलेलं आहे आणि त्या निवास क्षेत्राच्या निर्मितीतून पुढे वस्तीचा जो काही विस्तृत विकास झालेला आहे, ज्या पद्धतीनं झालेला आहे त्याचा आपण अभ्यास या प्रकरणामध्ये करत आहोत. त्याची रचना, त्याचं स्वरूप, काळानुरूप त्यामध्ये झालेले बदल आणि त्यानुसार त्याचे निर्माण झालेले वेगवेगळे प्रकार. आता त्याच्यामध्ये आपण वस्त्यांचे प्रकार बघितले, ग्रामीण वस्ती, नागरी वस्ती. त्याचप्रमाणे सर्वसामान्यपणे आपण वस्तीचे आकृतिबंधसुद्धा बघितले. म्हणजे सर्वसामान्यपणे वस्तीची रचना ज्या पद्धतीने झालेली आहे त्यानुसार वस्तीला कशा प्रकारचा आकार प्राप्त झालेला आहे आणि त्या आकारानुसार तिचा आकृतिबंध निश्चित करून त्याचे काही आकृतिबंध तयार केले गेलेले आहेत. तर तेही आपण सविस्तरपणे मागच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलेला आहे. या प्रकरणाचा दुसरा जो भाग आहे तो भाग आहे भूमी उपयोजन. तो भूमी उपयोजनाचा आपण अभ्यास करणारच आहोत. मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वसामान्यपणे ग्रामीण जी वस्ती आहे त्या ग्रामीण वस्तीमध्ये भूमीचं उपयोजन कशा पद्धतीने, म्हणजे दुसरा भाग आपण अभ्यासत आहोत. असलेल्या भूमी उपयोजन म्हणजे काय, तर सर्वसामान्यपणे असलेल्या जमिनीचा वापर करण्याची पद्धत किंवा जमिनीचा प्रत्यक्ष मानवाने केलेला उपयोग याला म्हणतात भूमी उपयोजन. कारण माणसाकडे असलेली जमीन मर्यादित आहे आणि असलेल्या जमिनीचा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आणि आपण ज्याला योग्य पद्धतीने म्हणू शकतो किंवा अधिक पूर्णत्वाने वापर करण्याचं तंत्र माणसाने विकसित केलेलं आहे किंवा माणूस त्या पद्धतीने त्याचा वापर करतो आहे. कारण जमीन हे अतिशय मौल्यवान असं संसाधन आहे आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर होणं आवश्यक आहे आणि म्हणून तो वापर अधिक चांगला व्हावा यासाठी भूमी उपयोजन तंत्र किंवा त्याची जी काही सविस्तर माहिती आहे ती आपण या ठिकाणी घेत आहोत. मागच्या तासाला आपण ग्रामीण भूमी उपयोजन जे आहे ते कशा पद्धतीने केलं जातं, सर्वसामान्यपणे ग्रामीण भागातील भूमीचा वापर कोणकोणत्या कार्यासाठी किती पद्धतीने केला जातो त्याचं आपल्याला कल्पना आलेली होती. विशेषतः या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण गोष्टींसाठी जमिनीचा वापर केला जातो. त्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात जर आपण ग्रामीण भूमी उपयोजन बघितलं तर ते शेती या क्षेत्रासाठी सर्वाधिक वापर जो आहे जमिनीचा केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर इतर काही गरजांच्या पूर्ततेसाठी जमिनीचा वापर केलेला आपण पाहिलेला आहे. साधारणपणे 8-9 पद्धतीने टप्प्यांमध्ये भूमीचा वापर हा ग्रामीण भागात केलेला आपल्याला दिसून आलेला आहे आणि तो सविस्तरपणे आपण अभ्यासलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भूमी उपयोजनाचा दुसरा जो टप्पा आहे, दुसरा जो भाग आहे, नागरी भूमी उपयोजन, म्हणजेच थोडक्यात शहराकडील जमिनीचा वापर किंवा शहरामध्ये उपलब्ध असलेली जी जागा आहे, भूमी आहे, या भूमीचा सर्वसामान्यपणे वापर कशा पद्धतीने होत असतो ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. चला तर आपण प्रत्यक्षपणे मुद्द्याला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, बघा, मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन यामध्ये दुसरा भूमी उपयोजनाचा टप्पा जो आहे नागरी भूमी उपयोजन. या नागरी भूमी उपयोजनाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. वेगवेगळ्या पद्धतीने उपलब्ध असलेली जमीन नागरी भागामध्ये वेगवेगळ्या गरजांच्या पूर्ततेसाठी वापरली जात असते. त्यामध्ये पहिली टप्पा जो आहे, जमिनीचा वापर जो आहे मोठ्या प्रमाणात केला जातो तो म्हणजे निवासी क्षेत्र. निवास म्हणजेच राहणे. थोडक्यात राहण्यासाठी शहरी भागामध्ये जागेचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेलेला आपल्याला दिसून येतो. जेवढं क्षेत्र हे शहरी भागात किंवा नागरी भागामधील लोक राहण्यासाठी वापरतात त्या जागेचा उपयोग हा निवासी क्षेत्र म्हणून केला गेलेला आहे. माणसाने स्वतःच्या निवासासाठी बांधकाम केलेलं क्षेत्र यालाच निवासी क्षेत्र म्हणतात. हे भूमी आच्छादनाखाली आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे जमिनीचा वापर या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतं. आता भूमी आच्छादन आणि भूमी उपयोजन या दोन थोड्याशा मूलभूत फरक असलेल्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्या आपण सुद्धा शेवटी या मुद्द्याच्या शेवटी थोडक्यात समजून घेणारच आहोत. पण भूमी आच्छादन सामान्य भाषेत सांगायचं झालं तर असं क्षेत्र की ज्या क्षेत्राचा वापर
निसर्गता म्हणजे निसर्गता उपलब्ध असलेल्या भूमीचा वेगवेगळ्या कारणांनी झालेलं वापर आणि तो वापर मानवाच्या गरजांसाठी मानवाने जर त्यात बदल करून आपल्या गरजा पूर्ततेसाठी जर त्याचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने केला तर त्याला भूमी उपयोजन म्हणतात. म्हणजेच नैसर्गिकरित्या जमिनीवर असलेलं जे काही आच्छादन असतं त्याला भूमी आच्छादनामध्ये संबोधलं जात असतं. तर भूमी उपयोजन म्हणजेच त्या असलेल्या स्थितीत मानव आपल्या गरजेनुसार परिवर्तन करून आपल्या सोयीनुसार त्यात बदल करून त्याचा वापर करण्यासाठी किंवा त्याचा उपयोग जो आहे तो आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी करत असेल तर त्याला भूमी उपयोजन असं संबोधलं जात असतं. तर निवासी क्षेत्र जे आहेत निवासी क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात शहरी भागामध्ये भूमी उपयोजनाचा एक भाग असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरा गट आहे बघा, दुसरा वापर मानवी गरजेच्या पूर्ततेसाठी प्रामुख्याने शहरी भागात केला जात असतो तो म्हणजे औद्योगिक क्षेत्र. बघा, औद्योगिक क्षेत्र म्हणजे काय, तर अशी जमीन जेथे कोणत्या ना कोणत्या वस्तू निर्मितीचे कार्य चालते. म्हणजे सर्वसामान्यपणे भूमीवरील अशी जागा किंवा शहरातील अशी जागा तिथं कुठलं ना कुठलं वस्तूचं निर्माण कार्य चालत असतं. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे थोडक्यात कारखाने जिथं वस्तू निर्माण केली जात असते असं जे क्षेत्र असतं त्या क्षेत्राला औद्योगिक क्षेत्र असं संबोधलं जात असतं. आणि जेथे लोक स्वतःच्या उपजीविकेसाठी काम करतात म्हणजेच ती वस्तुनिर्मितीचं कार्य त्या ठिकाणी चालतं, पण ते वस्तुनिर्मितीचं कार्य करत असताना त्या ठिकाणी काम करणारे जे लोक असतात त्या लोकांची गरज जी असते ती आपली उपजीविका करणे असते आणि म्हणून त्या लोक आपली उपजीविका करण्यासाठी त्या ठिकाणी काम करत असतात आणि त्या ठिकाणी वस्तूची निर्मिती जी आहे ती घडून येत असते. म्हणजेच थोडक्यात औद्योगिक क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात भूमीचं उपयोजन जे आहे भूमीचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी होत असतो. उद्योगधंदे उभे केले जात असतात आणि उभ्या केलेल्या उद्योगधंद्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादनही घेता येतात आणि त्यातून लोकांच्या उपजीविकेचा प्रश्नही त्या ठिकाणी सोडवण्यास मदत होत असते. म्हणून नागरी भूमी उपयोजनामध्ये दुसरं जे घटक आहे, दुसरे जे वापर आहे भूमीचा तो औद्योगिक क्षेत्रासाठी केलेला मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तिसरा जमिनीचा उपयोग किंवा भूमीचं उपयोजन नागरिक क्षेत्रात केलं गेलेलं क्षेत्र आहे संस्थात्मक क्षेत्र. तर संस्थात्मक क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या संस्थांच्या उभारणीसाठी निर्मितीसाठी जमिनीचा वापर करणं. या संस्थासुद्धा अतिशय गरजेच्या असतात, महत्त्वाच्या असतात, उपयुक्त असतात. मानवाच्या विकासासाठी मानवाच्या वाटचालीसाठी भविष्यासाठी त्यांचं योगदान उपयुक्त असतं आणि म्हणूनच या ज्या काही संस्था आहेत त्या संस्था निर्माण केल्या जात असतात. त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर अशा कोणत्या संस्था येऊ शकतात, तर वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था आहेत, विद्यापीठ आहेत, प्रशासकीय कार्यालय आहेत, मुख्य कार्यालय असतात, छावणीसारखे ठिकाणं असतात जे सैन्यांच्या एकूणच अभ्यासासाठी किंवा सैन्याच्या एकूण सरावासाठी निर्माण केले गेलेले असतात. सुरक्षेसाठी शहराच्या आणि प्रदेशाच्या सुरक्षेसाठी सुद्धा त्यांची उपयुक्तता महत्त्वाची असते. तर यासारख्या ज्या संस्था आहेत या संस्था प्रामुख्याने आपल्याला असं लक्षात येईल की निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतील ज्या गरजेच्या आहे, उपयुक्त आहेत आणि त्या निर्माण करण्यासाठी शहरी भागातील जमिनीचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला जातो किंवा केला गेलेला असतो. या जमिनीचा वापर प्रामुख्याने जो केलेला असतो त्यालाच शहरी भागातील संस्थात्मक भूमी उपयोजन असं सुद्धा म्हणू शकतो किंवा जमिनीचा उपयोग हा संस्थांच्या निर्मितीसाठी केलेला दिसून येतो. म्हणजेच संस्थात्मक भूमी उपयोजन क्षेत्र असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. हे तिसरं गट नागरी भागातील जमिनीच्या वापरामध्ये आपल्याला दिसून येतो. चौथा गट बघा, मनोरंजनाखालील क्षेत्र. आता मनोरंजन शहरी भागामध्ये किंवा आपण करमणूक म्हणू शकतो. या करमणुकीसाठी सुद्धा जागेचा वापर जो आहे शहरी भागात आपल्याला केलेला दिसून येतो. नागरी भागात तुलनेने तेवढासा वापर आपल्याला दिसत नाही, पण शहरी भागामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात आपल्याला जागेचा वापर मनोरंजनाच्या कारणासाठी सुद्धा केलेला दिसून येतो. नागरिकांच्या मनोरंजनाची साधने उपलब्ध असलेली जमीन जी मुळातच नैसर्गिकरित्या, आता भूमी आच्छादन हे नैसर्गिकरित्या प्रामुख्याने घडलेलं असतं लक्षात घ्या, आणि म्हणून
ज्या ठिकाणी अशा गोष्टी आहेत ज्या नैसर्गिकरित्या उभ्या झाल्या आणि त्यापासून मानवी मनोरंजन होऊ शकतो किंवा लोकांचं मनोरंजन होऊ शकतं, अशी जी जमीन आहे त्यांना भूमी आच्छादन असं संबोधलं जात असतं. आणि त्या ठिकाणी मनोरंजनाची साधने उभी आहेत, जमिनीने ते सगळं उभं केलेलं आहेत. उदाहरणार्थ एखादा पर्वतीय प्रदेश असेल, नदीचं क्षेत्र असेल, पठार असेल, मैदान असेल, अशा पद्धतीची काही वैशिष्ट्यपूर्ण भूरचना त्या ठिकाणी असेल, तर तीसुद्धा एक प्रकारे लोकांच्या आकर्षणाची केंद्र असतात आणि त्यामुळे त्या जमिनीला त्या ठिकाणी भेट देण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक जात असतात आणि त्यातून त्या लोकांचं करमणूक होत असतं. आणि म्हणून अशी जे क्षेत्र आहे, मनोरंजनाची साधनं उपलब्ध असलेली जी जमीन असते, ज्यामुळे भूमी त्या जमिनीचं आच्छादन केलेलं आहे त्या भागाने, त्या गटाने, त्या घटकांनी, त्याला ते सुद्धा या चौथ्या विभागात मोडत असतं. आणि अशा ठिकाणी नागरिक मनोरंजन किंवा करमणुकीसाठी जात असतील तर ती जमीन करमणुकीखालील क्षेत्र म्हणून शहरामध्ये ओळखलं जात असतं. म्हणजे मुळातच तिथं त्या नैसर्गिक गोष्टी उभ्या आहेत, पण मानवाने, तिथे राहणाऱ्या लोकांनी करमणुकीचं साधन म्हणून त्या भूमीचा वापर सुरू केलेला आहे. म्हणून ती जमीन भूमी उपयोजनाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितली तर ती करमणुकीखालील क्षेत्रामध्ये, शहरामध्ये मोडली जात असते. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर शहरामध्ये अशा अनेक भाग आपल्याला पाहायला मिळतात जे करमणुकीसाठी वापरले जात असतात. जसं खेळाचं मैदान, बाग असेल, एखादं सिनेमागृह असेल, नाट्यगृह असेल, यासारखे जे ठिकाणं आहेत, हे ठिकाणं प्रामुख्याने शहरामध्ये करमणुकीसाठी वापरले जात असतात. खेळाच्या मैदानांवरती खेळणं, मुलं असेल किंवा खेळाडू मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याचा वापर करत असतात. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या बागा, गार्डन्स आपण ज्यांना म्हणत असतो, ते सुद्धा शहराच्या आकर्षणाचे केंद्र असतात. वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठमोठ्या प्रमाणामध्ये अशा बागांची निर्मिती झालेली आहेत. उदाहरणार्थ मुंबईमध्ये राणीची बाग असेल, पुण्यामध्ये सारस बाग असेल, यासारख्या बागांची निर्मिती झालेली आहेत. आणि छोटे मोठे उद्यानं जे आहेत ते निर्माण झालेले असतात आणि ज्यामुळे तेथील लोकांना आणि आजूबाजूच्या लोकांना एक प्रकारे करमणुकीचं साधन प्राप्त होतं. म्हणून हे जे क्षेत्र आहे, आता ती जमीन दुसऱ्या कारणासाठी वापरली जात नाही, फक्त त्या ठिकाणी त्या गोष्टी उभ्या आहेत आणि त्या गोष्टींचा वापर त्या ठिकाणचे लोक आपलं मनोरंजन करण्यासाठी करतात. आणि म्हणून मनोरंजनासाठी केले गेले असल्यामुळे ते क्षेत्र मनोरंजनासाठी असलेलं आपल्याला दिसून येईल. सिनेमागृह त्याच प्रकारचे आहेत, नाट्यगृह त्यासाठीच निर्माण झालेले आहेत की सर्वसामान्यपणे राहणाऱ्या लोकांचं किंवा आजूबाजूच्या लोकांचं मनोरंजन व्हावं आणि त्यासाठीच ते उभं केले गेलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने ह्या गोष्टी शहरात उभ्या राहतात आणि यासाठी जी जमीन वापरली जाते, जागा वापरली जाते, भूमी वापरली जाते, त्यातला मनोरंजनाखालील क्षेत्र म्हणून ओळखलं जात असतं. हा चौथा टप्पा किंवा चौथा गट आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर पुढे बघा, पाचवा, वाहतूक. आता वाहतूक ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे किंवा घटक आहेत कुठल्याही प्रदेशाच्या एकूण स्थितीचं प्रदर्शन करण्यामध्ये, त्या प्रदेशाच्या विकासामध्ये, त्या प्रदेशातील एकूण आर्थिक, सामाजिक, राजकीय सर्व प्रकारच्या व्यवहारांना कार्यशील करण्यामध्ये वाहतुकीचा वाटा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे प्रत्येक प्रदेशामध्ये वाहतुकीचा विकास केला जात असतो, आपापल्या स्थितीनुसार, आपापल्या गरजेनुसार आणि साधनांच्या आणि आर्थिक क्षमतेच्या उपलब्धतेनुसार सर्वसामान्यपणे वाहतूक यंत्रणा उभी केली जात असते. शहरामध्ये तुलनेने ग्रामीण भागापेक्षा या घटकाचा विकास हा अधिक प्रमाणात झालेला असतो, कारण गरज अधिक असते, लोकसंख्या अधिक असते, उत्पादन क्षमता जास्त असते आणि या गरजेपोटी साहजिकच वाहतूक व्यवस्थेचा विकास शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामुळे नागरी भूमी उपयोजनामध्ये वाहतूक या घटकासाठी किंवा वाहतुकीच्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भूमीचा वापर केला जात असतो. सर्वसामान्यपणे जी जमीन म्हणजे जी जागा किंवा जी भूमी ही प्रामुख्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वापरली जाते, मग ती कुठल्याही पद्धतीने जाणं असो, पण त्या जमिनीचा वापर जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी केला जात असेल तर असा वापर प्रामुख्याने वाहतूक क्षेत्रामध्ये मोडतो. म्हणजे ती जमीन ही वाहतुकीसाठी वापरली जाते असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून त्यामध्ये फक्त काय आपण रस्ते किंवा लोहमार्ग
असा त्याचा विचार आपण तेवढा विचार करून चालणार नाही, तर त्याच्याशी निगडीत असलेल्या सगळ्या संकल्पना ह्या वाहतूक या घटकाशी जोडल्या गेलेल्या आपल्याला या ठिकाणी आहेत, हे लक्षात घ्यावं लागणार आहे. यामध्ये समजा हवाई मार्ग, आता हवाई मार्गामध्ये विमान हवेतून उडत असतं, म्हणजेच थोडक्यात आकाशातून उडत असतं. म्हणून आकाशातून उडत असेल तर मग आपल्याला तिथे जमिनीचा वापरच होत नाही, तर हवाई वाहतूक ही भूमी उपयोजनामध्ये त्याचं काही स्थान नाही, असाही प्रश्न किंवा अशी शंका तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. पण विमान जरी आकाशातून उडत असेल तरी विमानाला जमिनीवरती थांबण्यासाठी, त्याला उड्डाण करण्यासाठी रनवे असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्या परिपूर्तीसाठी जमिनीची आवश्यकता असते, आणि ते सर्व घटकांची परिपूर्तता विमानतळावरती केली जात असते. म्हणून विमानतळ हे प्रामुख्याने हवाई वाहतुकीचं केंद्र असतं, आणि म्हणून त्यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनीची आवश्यकता असते. आणि मोठ्या प्रमाणात शहरामध्ये विमानतळांची सुद्धा निर्मिती झालेली आहे, त्यासाठी जागा वापरली जाते. त्याचप्रमाणे रेल्वे आहे, रेल्वे स्थानकं आहेत, रस्ते आहेत, नैसर्गिक बंदरं आहेत, लोहमार्ग आहेत, बस स्थानकं आहेत. अशा सर्व गोष्टींचा जे प्रत्यक्ष वाहतूक सेवेसाठी वापरले जाते आणि वाहतूक सेवेला सुरळीत करण्यासाठी सुद्धा त्यांच्याशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वाहतूक या संकल्पनेशी जोडलेल्या आहेत. आणि या संकल्पनेशी जोडलेल्या या सर्व गोष्टींसाठी जी जमीन वापरली जाते किंवा जी काही भूमी वापरली जात असते ती वाहतूक या घटकाखाली नागरी भूमी उपयोजनात ओळखली जात असते. म्हणजे हे सगळे घटक प्रामुख्याने वाहतुकीच्या गरजेच्या परिपूर्तीसाठी उभे केलेले आहेत, आणि नागरी भूमी उपयोजनामध्ये वाहतूक साठी वापरली गेलेली जमीन म्हणून या जमिनीची ओळख झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर पुढचा बघा 6वं वापर जो आहे नागरी भूमी उपयोजनाचा तो आहे व्यापारी क्षेत्र. शहर म्हटलं की प्रचंड आकार, प्रचंड प्रमाणात लोकसंख्या, वेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे आणि उपजीविकेसाठी आलेले हजारो लोक, आणि त्यामुळे या सर्वांच्या दैनंदिन असेल, व्यापारी असेल, व्यावसायिक असेल, गरजा पूर्ण करण्यासाठी या प्रदेशामध्ये व्यापार या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला असतो. व्यापार हा नागरी भागाचा किंवा नागरी वस्तीचा एक महत्त्वपूर्ण भाग असतो किंवा भाग आहे. व्यापार त्या प्रदेशाच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो, आणि त्यामुळे नागरी भागामध्ये व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात भूमीचा वापर जो आहे तो केलेला आपल्याला दिसून येतो. आता व्यापार म्हणजे काय असतो, तर व्यापार प्रामुख्याने उत्पादित म्हणजे ज्या ठिकाणी उद्योगधंदे किंवा वस्तू ज्या आहे यांची निर्मिती होत असते अशा ठिकाणाहून निर्माण झालेल्या वस्तू किंवा सेवा ज्या असेल त्या सेवा घेऊन किंवा वस्तू घेऊन सर्वसामान्यपणे ज्यांना त्याची गरज आहे, म्हणजेच थोडक्यात ग्राहक जे असतात त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, त्यांना देण्याचं, वितरित करण्याचं काम ज्या घटकांच्या माध्यमातून होत असतं त्या किंवा ज्या क्षेत्राच्या आधारे होत असतं त्या क्षेत्राला व्यापारी क्षेत्र असं म्हणून ओळखलं जात असतं. यामध्ये प्रामुख्याने नागरी क्षेत्रामध्ये ही कृती किंवा ही क्रिया मोठ्या प्रमाणात चालत असते. ज्या जमिनीवर पक्क्या मालाची दैनंदिन विक्री होत असते अशा क्षेत्राला व्यापारी क्षेत्र नागरी भागात ओळखलं जात असतं. म्हणजे ज्या ठिकाणी पक्का माल विकला जात असतो, वेगवेगळ्या प्रकारचे पक्के माल जे निर्माण होत असतात ते पक्के माल विकण्यासाठीची एक स्वतंत्र व्यवस्था शहरी भागामध्ये केली जात असते, ज्याला आपण सामान्य भाषेत मार्केट म्हणत असतो. अशा मार्केटसाठी जी जमीन वापरलेली आहे त्या जमिनींना आपण व्यापारी क्षेत्र म्हणतो. हे जे क्षेत्र असतात प्रामुख्याने हे क्षेत्र निवासी क्षेत्रातही आढळून येतात. आता बघा व्यापारी क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतात, अनेक दुकानं असतात जे लोक ज्या प्रदेशात राहत असतात तिथेच निर्माण झालेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे त्यांना पूरक असणारे कपड्यांचे दुकानं असेल, ग्रोसरी किंवा आपण ज्याला किराणा मालाचं दुकान म्हणू शकतो, किंवा इतर फळभाज्या असेल किंवा भाजीपाला असेल, फळं असेल, इतर ज्या काही आवश्यक गोष्टी असेल यांची ह्यासारख्या गोष्टींची परिपूर्तता करण्यासाठी, लोकांची गरज पूर्ण करण्यासाठी निवासी क्षेत्रातसुद्धा अशा प्रकारची व्यापारी क्षेत्र उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच व्यापारी क्षेत्राचं वैशिष्ट्य असं आहे की ती निवासी भागातला जोडणी असतात, निवासी क्षेत्रातही असतात, आणि काही ठिकाणी मात्र असे स्वतंत्र क्षेत्रसुद्धा, स्वतंत्र प्रकारचा विभाग म्हणून सुद्धा
निर्माण केलेला गट आपल्याला शहरी भागात पाहायला मिळू शकतो. आणि त्यामुळेच काही शहरांमध्ये मात्र असे क्षेत्र विविध प्रकारचा माल विकण्याच्या दृष्टीने एका ठिकाणी केंद्रित झालेले आढळतात. आणि अशी जी ठिकाणं असतात त्या शहराचं मध्यवर्ती व्यापारी केंद्र किंवा मध्यवर्ती व्यापारी क्षेत्र म्हणून ओळखलं जात असतं. त्याला दुसऱ्या भाषेत केंद्रीय व्यापारी क्षेत्र या नावाने सुद्धा ओळखलं जात असतं. असे विशिष्ट भाग शहरामध्ये फक्त व्यापाराच्या दृष्टीने विकसित केले गेलेले आहेत. तिथं मार्केटिंग व्यवस्था जी आहे ती विस्तृत झालेली असते किंवा विकसित झालेली असते. त्यामुळे त्या शहरातील आणि आजूबाजूच्या प्रदेशातील लोक अशा भागामध्ये जाऊन आपल्याला हवं नको त्या वस्तूंची खरेदी किंवा विक्री त्या ठिकाणी करत असलेले आपल्याला दिसतील. तर असं जे क्षेत्र आहे ते स्वतंत्र व्यापारी क्षेत्र म्हणून सुद्धा पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे निवासी भागात सुद्धा अशा पद्धतीने जमिनीचा वापर हा क्षेत्रासाठी केला जात असतो. म्हणजे व्यापारी क्षेत्र एक विस्तृत क्षेत्र आहे आणि शहरामध्ये या गटासाठी किंवा या भागासाठी मोठ्या प्रमाणात जमिनीचा वापर केला जात असतो. नागरी भूमी उपयोजनामध्ये याचा वाटासुद्धा महत्त्वाचा आहे आणि गरजेचा आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. यामधून अनेक लोकांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत होते, तर अनेक लोकांना यापासून मोठ्या प्रमाणात रोजगाराची प्राप्तीसुद्धा होत असते. अनेक लोकांची उपजीविका या घटकाच्या आधारावर या क्षेत्राच्या आधारावर चालत असतात आणि त्यामुळे नागरी भूमी उपयोजनामध्ये यासाठी जमिनीचा जो मोठ्या प्रमाणात वापर झालेला आपल्याला दिसतो तो त्या दृष्टीने योग्य असलेला किंवा गरजेचा असलेला असा आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. पुढे बघा 7वं रेखांकित किंवा सीमांकित भूखंड. आता अशा भूखंड किंवा असे महत्त्वाचे भाग नागरी भूमी उपयोजनामध्ये वापरले जात असतात. बघा हे प्रामुख्याने हे ज्या भूमी असतात, ह्या ज्या जमिनी असतात शहरामध्ये हे मोकळे भूखंड असतात. म्हणजे खुले जमीन असते, पडलेली आपण ज्याला म्हणतो की मोकळी भूमी असते, त्यावर कुठल्याही प्रकारचं बांधकाम नाही, कुठल्याही प्रकारचं कुठली गोष्टीची उभारणी झालेली नाही, अशी जी जमीन असते हे प्रामुख्याने भूमी म्हणून किंवा जमीन मोकळी त्या ठिकाणी पडलेली आपल्याला पाहायला मिळते, ज्याचा वापर इमारतीच्या बांधकामासाठी केला जातो. पण ते खुली आहे, पण भविष्यात त्याचा वापर इमारतींचं बांधकाम करण्यासाठी किंवा इमारती उभारण्यासाठी केला जाऊ शकतो किंवा केला जाणार आहे. असे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र प्रामुख्याने नागरी क्षेत्रांच्या सीमेवर आढळते. अशी जी भूमी उपयोजनाची स्थिती आहे आता सध्या तर तिथं वापर झालेला नाही, आता सध्या तर ती पडलेली आहे किंवा तिला कंपाऊंड केलेलं आहे, सीमांकित केलेलं आहे किंवा एक भूखंड म्हणून तो गृहीत केलेला आहे किंवा जो मालक आहे त्या मालकाने त्याने त्याच्यावरती आपलं स्वामित्व मालकी जो आहे ती निर्माण केली किंवा ती त्याची आहेच. पण तिथं मात्र त्या जमिनीचा वापर सद्यस्थितीला होत नाही आहे. फक्त तो त्या ठिकाणी जमीन उभी असलेली पडलेली किंवा खाली असलेली एक प्लॉट म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. पण तो प्लॉट जसजशी शहराची आणि जागेची गरज वाढत जाईल तसतसं त्या जमिनीचा वापर भविष्यात होणार आहे आणि विशेषतः इमारतींच्या निर्मितीसाठी बांधकामासाठी होणार आहे. म्हणून शहराचे जे सीमावर्ती भाग असतात या सीमावर्ती भागामध्ये आपल्याला अशी स्थिती पाहायला मिळते. सद्यस्थितीला शहराला गरज नसेल, पण भविष्यात वाढत्या लोकसंख्येमुळे ती गरज पडणार आहे. लक्षात घेऊन त्या ठिकाणी भविष्याच्या गरजेच्या परिपूर्तीसाठी इमारतींच्या निर्मितीचं काम जे आहे ते सुरू झालेलं असतं. असं जे भूमी उपयोजन आहे त्याला रेखांकित किंवा सीमांकित भूखंड म्हणून ओळखलं जात असतं. ही गरज का निर्माण होते तर वाढत्या लोकसंख्येच्या दबावामुळे प्रामुख्याने ह्या सीमावर्ती भागांमध्ये असे भूखंड जे आहेत सीमांकित भूखंड निर्माण होतात आणि त्यामुळे कृषी खालील जमीन जी असते या जमिनीवर मात्र या प्रकारच्या भूमी उपयोजनामुळे अतिक्रमण होतं. म्हणजे मुळात ती जमीन ही इमारतीसाठी नव्हतीच, मुळात त्या जमिनीचा वापर हा कुठल्याही कारणाने अशा प्रकारे होणारा नव्हता किंवा त्यासाठी ती नव्हती. ती जमीन ही प्रामुख्याने कृषी क्षेत्राखाली होती. म्हणजे तिथं पिकांची लागवड करून कृषी उत्पादन जे आहे ते घेतलं जात असायचं. पण गरज जशी वाढू लागली तशी मागणी जी आहे ती वाढते आणि मागणी वाढल्यानंतर त्याचा दबाव जो आहे तो या सीमांकित भागावर येतो आणि तिथं असलेली कृषी क्षेत्र हळूहळू खालसावून किंवा कमी होऊन त्या प्रदेशामध्ये मानव आपली गरजा पूर्ण करण्यासाठी आणि निवासी क्षेत्र वाढवण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी त्या जमिनीचा वापर जो आहे तो सुरू होऊ लागतो आणि मग हळूहळू कृषी क्षेत्र कमी होऊन निवासी क्षेत्र त्या प्रदेशात वाढायला लागतं. असं जे भूमी उपयोजन येतं याला रेखांकित भूमी उपयोजन किंवा सीमांकित भूखंड म्हणून सुद्धा ओळखले जात असतात. म्हणजे भविष्यातल्या
इमारती म्हणून सुद्धा किंवा भविष्यातलं निवासी क्षेत्र म्हणून सुद्धा आपण त्याच्याकडे बघू शकतो. तर अशी सुद्धा जमीन ही नागरी भूमिउपयोजनामध्ये मोठ्या प्रमाणात सीमांकित भागात असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर 8वं बघा, संमिश्र भूमी उपयोजन. आता हा शेवटचा भूमी उपयोजनाचा टप्पा नागरी भूमी उपयोजनामध्ये असलेला आपल्याला दिसेल. संमिश्र म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं, म्हणजे कुठलं एक स्पेसिफिकेशन त्या ठिकाणी नाही, मिश्र स्वरूपाची. इथं प्रामुख्याने शहरामध्ये असे काही भाग, असे काही गट असतात किंवा अशा काही ठिकाणं असतात की तेथील भूमीचा वापर हा आपण म्हणू शकत नाही की राहण्यासाठी निवासी क्षेत्र म्हणूनच वापरलेला आहे किंवा इथं उद्योगधंदेच उभे आहे किंवा इथं वाहतुकीच्या साधनांचीच निर्मिती झालेली आहे किंवा इथं व्यापारिक क्षेत्र म्हणून विकास झालेला आहे असं म्हणू शकत नाही. एखादा प्रदेश सर्वसामान्यपणे एखाद्या शहरामध्ये असा असतो की जिथं जेथील जमिनीचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी एकाच वेळेस होताना आपल्याला दिसत असेल तर मात्र त्या ठिकाणच्या भूमी उपयोजनाचं वर्गीकरण करणं अवघड होऊन जातं आणि म्हणून त्यासाठी स्वतंत्र गट आपल्याला केलेलं दिसून येईल, संमिश्र भूमी उपयोजन. एखाद्या क्षेत्रात जेव्हा संमिश्र भूमी उपयोजन होत असेल तेव्हा विभिन्न प्रकारचे भूमी उपयोजन या क्षेत्रात एकत्रित पाहायला मिळतं. म्हणजेच काय, तर तिथली जमीन एकाच वेळेस वेगळ्या प्रकारच्या गरजांच्या परिपूर्ततेसाठी वापरली जात असते. जमिनीचा उपयोग हा वेगवेगळे गरज पूर्ण करण्यासाठी होत असतो. उदाहरण बघा या ठिकाणी दिलेलं आहे, जसं निवासी, व्यावसायिक, औद्योगिक या प्रकारचे भूमी उपयोजन एकाच क्षेत्रात एकत्रितपणे आढळून येत असतं. म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये असणारे जमिनीचा वापर तिथं लोक राहण्यासाठी सुद्धा करत असेल, उद्योग व्यवसाय करण्यासाठी म्हणजे व्यापारासाठी सुद्धा वेगळ्या प्रकारचे दुकानं वगैरे निर्माण करून शोरूम्स वगैरे तयार करून वस्तूची खरेदी विक्रीसुद्धा होत असेल. त्याचप्रमाणे छोटे मोठे गृहउद्योगांची निर्मिती करून तिथं औद्योगिक क्षेत्रसुद्धा उभं झालेलं असेल. म्हणजे एक प्रदेश एकच आहे आणि सर्वसामान्यपणे भूमी उपयोजनामध्ये आपण जमिनीचा वापर अशा वेगळ्या टप्प्यांमध्ये पाहिला होता. पण शहरामध्ये काही ठिकाणं अशा असतात महत्त्वाचे केंद्रित ठिकाणं आपण ज्याला म्हणू शकतो, महत्त्वपूर्ण भागात वसलेली ठिकाणं की जे सर्व दृष्टीने सोयीचे आहे. म्हणजे तिथं राहणंही सुलभ आहे, राहिल्यामुळे सर्व भागाशी कनेक्टिव्हिटी चांगली असते. व्यवसाय जर सुरू केला तर व्यवसायही चांगल्या पद्धतीने चालू शकतो आणि उद्योग निर्माण केला तर ते उद्योगाची सुद्धा तिथं वाढ चांगल्या पद्धतीने होऊ शकते. अशा ज्या महत्त्वाच्या भूम्या असतात, जागा असतात, क्षेत्र असतात, अशा ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला असं दिसतं की तिथं एकाच वेळेस मग अशा वेगळ्या प्रकारचा भूमी उपयोजन आपल्याला पाहायला मिळू शकतं. अशा क्षेत्रांमध्ये घरे, व्यवसाय, दुकाने, शाळा, दवाखाने मोकळ्या जागी एकाच ठिकाणी असू शकतात. मग असे जे ठिकाणं असतात या ठिकाणामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात राहण्यासाठी घरही बांधलेले दिसू शकतात. व्यवसायांसाठी मोठमोठ्या प्रकारचे शोरूम्स वगैरे सुद्धा उभे राहिलेले निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळू शकतात. अनेक गोष्टींची खरेदी विक्रीसाठी मोठमोठ्या दुकानांची निर्मितीसुद्धा झालेली पाहायला मिळू शकते. त्या प्रदेशात शाळांची निर्मितीसुद्धा पाहिली जाऊ शकते. दवाखान्यांची निर्मितीसुद्धा आपल्याला त्या प्रदेशात निर्माण झालेली दिसू शकते. म्हणजे अशा पद्धतीने एखाद्या प्रदेशाची भूमी अशा भिन्न भिन्न कारणांसाठी जेव्हा वापरली जात असेल तर त्या भूमी उपयोजनाला संमिश्र भूमी उपयोजन म्हणून ओळखलं जात असतं. अशा पद्धतीने प्रामुख्याने नागरी भागातील किंवा शहरी भागातील जमिनीचा वापर अशा भिन्न भिन्न कारणांसाठी आपल्याला केलेला दिसून येईल. आणि आपण जर प्रत्येक शहराच्या भूमी उपयोजनावरती नजर टाकली तर आपल्याला सर्वसामान्यपणे या सर्व टप्प्यांची एक प्रकारे ओळख किंवा कशा पद्धतीने भूमी उपयोजन झालेलं आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसू शकतं. यामध्ये 8वा जो टप्पा आहे, हा 8वा टप्पा आता सर्रासपणे सर्व शहरांमध्ये सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतो. कारण शहरांचा आकार जसजसा वाढू लागलेला आहे तसतसं प्रत्येक भागात आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारचं संमिश्र भूमी उपयोजन मोठ्या प्रमाणात केलेलं आपल्याला दिसून येतं. बाकीही प्रकारची भूमी उपयोजनं आपल्याला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. म्हणजे अशा पद्धतीने शहरामध्ये अशा वेगवेगळ्या कारणांसाठी मोठ्या प्रमाणात जमिनीचा वापर जो आहे तो केला जात असतो. मुळातच शहरामधील भूमीचं महत्त्व आणि मागणी मोठ्या प्रमाणात असते ग्रामीण भागाच्या तुलनेत. त्यामुळेच या ठिकाणच्या जमिनीचे जी मूल्य असतं, किंमत असते, जे असते ते अधिक असते आणि त्यामुळे येथे असलेल्या जमिनीचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणाऱ्या व्यवस्थापन किंवा या ठिकाणी राहणारे लोक करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ग्रामीण भागापेक्षाही नागरी भागामधील भूमी उपयोजन जे आहे ते मोठ्या प्रमाणात आणि अतिशय बारकाईने केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. अशा पद्धतीने आपण हा मुद्दा या ठिकाणी समजून घेतलेला आहे. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी
थोडासा माहिती या ठिकाणी दिलेली आहे, जी आपण मी म्हटलं होतं की भूमी आच्छादन आणि भूमी उपयोजन यामध्ये काही मूलभूत फरक आहे किंवा त्याबद्दलची थोडीशी माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, ती आपण समजून घेऊया. बघा, भूमी उपयोजन व भूमी आच्छादन यात फरक आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन यामध्ये फरक आहे. बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच वेळा शब्दांचा वापर जो आहे समानार्थी शब्द म्हणून लोक करताना मोठ्या प्रमाणात दिसतात. कारण बऱ्याचशा लोकांनी याचा जो अर्थ आहे तो सारख्याच पद्धतीने घेताना दिसतात आणि एक प्रकारचे समानार्थी शब्द म्हणून बऱ्याच वेळा लोक त्याचा वापर करतात. पण या दोन्हींचा अर्थ वेगवेगळा आहे. पण मूलभूत जर त्याच्या अर्थाकडे आपण बघितलं तर काही फरक आपल्याला या दोघां शब्दांमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर यामधला पहिला जो आहे भूमी आच्छादन, हा भूमी आच्छादन म्हणजे काय, तर भूमीवर आढळणारे प्राकृतिक घटक जसं की वने, पाणी, बर्फ, खडक, वाळू इत्यादी या घटकांनी ज्या ठिकाणी जमिनीचा वापर केलेला आहे किंवा जमिनीवरती त्यांचं अस्तित्व आहे, अशा घटकांच्या अस्तित्वाखाली असलेली जी जमीन असते त्याला भूमी आच्छादन असं म्हटलं जात असतं. आणि या उलट आहे भूमी उपयोजन. भूमी उपयोजन म्हणजे काय, तर त्या भूमीचा उपयोग मानव कोणत्या कारणासाठी करत आहे, म्हणजे उपलब्ध असलेली जमीन मानव आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी कशा पद्धतीने वापरत आहे, आपलं गरज कशा पद्धतीने पूर्ण करून घेत आहे, कोणतं कार्य त्या भूमीवरती तो करत आहे, त्यालाच सर्वसामान्यपणे भूमी उपयोजन असं म्हटलं जात असतं. या ठिकाणी उदाहरणाच्या आधारे आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, भूमी उपयोजनाचा उपयोग करमणुकीसाठी करणे. या ठिकाणी बघा, आता भूमी आच्छादन आणि भूमी उपयोजन कशा पद्धतीने होऊ शकतं. बघा, जर एखाद्या प्रदेशामध्ये भूमी आच्छादन असलं, म्हणजे जरी तिथं वनस्पती असेल किंवा वनाखाली असले, जमीन अशी आहे की जिथं वनस्पती आहेत, वन आहेत, आता हे नॅचरली निर्माण झालेले घटक आहेत, म्हणजे ते काय आहेत, वन आच्छादन आहे. आता तिथली जमीन जी आहे ती वनांखाली आहे, म्हणजे आच्छादित आहे, याला म्हणतात वनाच्छादन. पण जोपर्यंत ती वनांखाली आहे आणि तिचा आपल्या म्हणजे ती जमीन जर माणूस त्या ठिकाणी वापरत नसेल तर तिचं भूमी उपयोजन मानवाच्या दृष्टीने शून्य आहे, उपयोजन नाही. ती आच्छादन आहे, वनांचं आच्छादन, म्हणजे ती जमीन आच्छादित झालेली आहे वनांमुळे, पण तिचं उपयोजन नाही, म्हणजे थोडक्यात आपल्यासाठी तिचा उपयोग नाही. पण अशी जमीन जी वनांखाली आहे, जिच्या वरती वनं वाढलेली आहेत, झाडांचं आच्छादन निर्माण झालेलं आहे, असलं तरी त्या जमिनीचा उपयोग करमणुकीसाठी जर आपण करू लागलो तर साहजिकच आहे त्या जमिनीचा वापर आपण आपल्या उपयोगासाठी केलेला आहे. आपण करमणुकीसाठी ती जमीन वापरतोय, तिथं गार्डन तयार केलं आहे, त्या जंगलांचं रूपांतर गार्डनमध्ये केलं आणि मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी करमणुकीसाठी येतात. तिथं करमणूक म्हणून त्या जमीन उपयोगात आणली जाते. तर तेव्हा ती जमीन जी आहे ती आपल्यासाठी उपयोगात आलेली आहे, म्हणून ती आपल्या दृष्टीने भूमी उपयोजन ठरणार आहे. पण जोपर्यंत तिचा वापर होत नाही तोपर्यंत मात्र ते आच्छादनच त्या ठिकाणी असणार आहे. पण जेव्हा तिचा वापर सुरू होतो तेव्हा मात्र ती आपल्या दृष्टीने भूमी उपयोजनात मोडणारी भूमी म्हणून ओळख होऊ शकते. म्हणजे अशा पद्धतीने भूमी आच्छादन आणि भूमी उपयोजन यामध्ये फरक आपल्याला थोडक्यात पाहायला मिळतो. आच्छादनामध्ये जमिनीचा सर्वसामान्यपणे वापर होतो आहे, पण तो वापर आपल्या दृष्टीने होतो आहे की नाही याचं महत्त्व नाही. किंवा आच्छादनामध्ये फक्त जमीन कशात तरी खाली आहे, आच्छादित आहे, तिचा वापर झालेला आहे, पण तो वापर नैसर्गिकरित्या झालेला आहे, त्याचा आपल्यापर्यंत फायदा जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत ते फक्त आच्छादन असतं. आणि जेव्हा तिचा वापर आपण करू लागतो आपल्या फायद्यासाठी, आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी, तेव्हा मात्र ती भूमी जी आहे त्या भूमीचा वापर भूमी उपयोजनामध्ये येत असतो. म्हणजे आपण तिचा वापर करतो आहे असा त्याचा अर्थ होतो. जोपर्यंत भूमी उपयोजनामध्ये ती येत नाही, म्हणजे आपण जोपर्यंत वापर करत नाही तोपर्यंत जमिनीचा लाभ किंवा फायदा आपल्याला मिळत नाही. आता एखाद्या क्षेत्राचं भूमी आच्छादन व भूमी उपयोजन समजल्यास त्या क्षेत्राचं संपूर्ण आकलन आपल्याला होऊ शकतं. बघा, हा मूलभूत फरक आहे थोडासा. आणि जर एखाद्या प्रदेशात सविस्तर अभ्यास केल्याने आपण जर लक्षात घेतलं की या ठिकाणी असलेल्या जमिनीचं आता आच्छादन ऑलमोस्ट सगळ्याच जमिनीचं आच्छादन कुठल्या ना कुठल्या घटकाने केलेलं असणारच आहे. पण ते आच्छादित असलेल्या जमिनीचं उपयोजन किंवा आपण कशा पद्धतीने केलेलं आहे हे आपण जोपर्यंत, म्हणजे जमीन आच्छादित किती आहे, उपयोजित किती आहे, कोणत्या प्रकारे आहे, हे जेव्हा आपल्याला एखाद्या भागात समजेल तेव्हा आपल्याला त्या प्रदेशाचं अभ्यास जो आहे तो सविस्तरपणे करणं शक्य होणार आहे. चांगल्या पद्धतीने आपण तो अभ्यास जो आहे त्या ठिकाणी करू शकतो. तर
भूमी आच्छादन जर पाहिलं तर हे उपग्रहीय प्रतिमांद्वारे समजलं जाऊ शकतं. आच्छादनाचा अभ्यास आपल्याला समजपणे, कारण जमिनीवर काय आहे, कशा पद्धतीचे आहे, त्याची रचना कशी झालेली आहे, हे आपण जर उपग्रहाद्वारे म्हणजे सॅटेलाईट इमेज जर घेतली तर आपल्याला सहज समजू शकतं की इथं काय आहे, कशा पद्धतीची निर्मिती झालेली आहे, कोणकोणत्या घटकांनी ती जमीन व्यापलेली आहे. तर भूमी आच्छादनाचा अभ्यास आपण उपग्रही प्रतिमान माध्यमातून करू शकतो. परंतु भूमी उपयोजन उपग्रही प्रतिमांद्वारे सांगितले जाऊ शकत नाही. पण भूमी उपयोजन म्हणजे त्या जमिनीचा वापर आपण कशा पद्धतीने कोणत्या कारणासाठी करतोय, कशा पद्धतीने केला जातो, हे मात्र आपण सॅटेलाईटच्या इमेजच्या माध्यमातून सांगू शकत नाही. त्याचा प्रत्यक्षपणे त्या भागात जाऊन अभ्यास त्या ठिकाणी करणं अपेक्षित असतं. अशा पद्धतीने हे नागरी भूमी उपयोजन आणि दोन महत्त्वाच्या संकल्पना भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन यातील सविस्तरपणे फरक जो आहे तो आपल्याला या ठिकाणी लक्षात आला आहे. या व्हिडिओमध्ये आपण नागरी भूमी उपयोजनाचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. या व्हिडिओमध्ये इथंच आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. धन्यवाद.